त्याला फक्त एवढंच विचारलं, मनुष्याचा तुला जन्माला हा मृत्यू लोकांमध्ये जन्म आलेला आहे, मग तुला मी फक्त एवढंच विचारलं भाऊ की बस संतांचा सहवास, संतांचं दर्शन झाल्यानंतर नेमकं होतो काय? तर तो किडा वाढला, गेला, एक्सपायर झाला. लगेच नारद महर्षी घाईने परत आपली त्यांची ती 4 व्हीलर फिरवली, पटकशी विष्णू भगवंताकडे आले. पण देवा, हा भाऊ एकटाच आला का? बाकीचे कुठे गेले? येतील टाइमवर सगळे गाणी वाजतील. विठ्ठल विठ्ठल म्हणजे हा थोडासा फवारा केला त्याच्याने तुम्ही फ्रेश टवटवीत होऊन जाता. सांगितलं कारण अगोदरच ऑलरेडी करा वाजून गेलेले आहे, 12:15 वाजायची वेळ आलेली आहे. असो, नारद महर्षींनी विचारलेल्या प्रश्नाचं भगवंतांनी रसन केलं. बाबा आता जाऊ देतो गेला. एक परत 5-6 दिवसांनी एका छोट्याशा मस्तपैकी काट्याच्या रोपावरती एक सरडा जन्माला येईल. त्या सरड्याला तुला हा प्रश्न विचारायचा आहे. नेहमीप्रमाणे तोच प्रश्न गुगल मॅपच्या लोकेशनवरती जाऊन पुन्हा नारद महर्षी तिथे पोहोचले. सरड्याला एकच प्रश्न विचारला, तुम्ही सांगा काय विचारला असेल? भाऊ, संतांचा सहवास झाल्यानंतर काय होतो? परत तो सरडा त्या ठिकाणी गतप्राण झाला. परत नारद महर्षी विष्णू भगवंताकडे गेले. परत त्यांना प्रश्न विचारला. म्हणे भाऊ, 7 दिवसांनी सरडा नको, आता कोणाचा नंबर आहे? म्हणे आता पोपटाचा नंबर आहे. 15 दिवसांनी एका मस्तपैकी हिरव्यागार आमराईमध्ये पोपटाचा जन्म होईल. त्या तुला पोपटाला परत तोच प्रश्न विचारायचा आहे. परत पोपटाचा जन्म झाला आणि सोंगांची सुरुवात झाली. तोपर्यंत आपण पुढे गेलो. पोपटालाही तोच प्रश्न विचारला आणि हे करता करता पोपटही करता प्राण झाला. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर त्याच मृत्यू लोकामध्ये एका गायीचं सुंदर असं बछड, ज्याला आपण वासरू म्हणतो, ते झालं. त्या वासरूलाही प्रश्न विचारला नारदांनी. म्हणे भाऊ, दादा, गोजर, गोंडल, माधव, बाळ, चकुड, मला एक सांग, संतांचा सहवास झाल्यानंतर काय होतो? ते वासरू जागेवरती गतप्राण झालं आणि परत नारद महर्षी विष्णू भगवंत